नाशिक जिल्ह्यात दुकाने फोडून चोरी करणारी टोळी गजाआड. 7 वर्षांपासून फरार असलेला परराज्यातील सराईत गुन्हेगार खुर्शीद शेख उर्फ शेरा यास अटक. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. मध्यरात्रीचे सुमारास अज्ञात आरोपितांनी दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत मोहाडी गावातील रहिवासी खंडेराव घोलप यांचे टायर दुकानातील विविध कंपन्यांचे मोटरसायकलचे एकूण 70,000 रुपये किमतीचे नवीन टायर चोरी करून नेल्याबाबत दिंडोरी पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला होता. पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत अज्ञात आरोपितांनी ऑटो एजन्सी टायर शोरूमचे शटर वाकवून 7,17,760 रुपये किमतीचे टायर चोरीस गेल्याची घटना घडली होती. त्याचप्रमाणे पालखेड तालुका निफाड येथील सारंग वाईन शॉप, चांदोरी तालुका निफाड येथील रेडीमेड कपड्यांचे दुकानाचे शटर वाकवून चोरीचे प्रकार घडलेले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने गुप्त माहितीद्वारे नाशिक जिल्हा अभिलेखावरील परराज्यातील सराईत गुन्हेगार नामे खुर्शीद शेख व अशरफ शेख यांनी केलेले असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने आडगाव परिसरातून खालील गुन्हेगारांना ताब्यात घेतला आहे. खुर्शीद उर्फ शेरा अब्दुल हमीद शेख वय 40 वर्ष, संदीप उर्फ भावड्या शिवाजी गवडी वय 28 वर्ष, मोहम्मद अनवर अन्सारी वय 30 वर्ष, मोहम्मद सरफराज मोहम्मद जैनुल कह वय 36 वर्ष, अशरफ हमीद शेख. सदर आरोपींना दिंडोरी पोलीस ठाणेकडील वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांच्या कब्जातून सदर गुन्ह्यात वापरलेली हुंडाई सँट्रो कार, दुकान फोडण्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारे, गुन्ह्यात चोरीस गेलेले विविध कंपन्यांचे एकूण 70 टायर असा एकूण 1,45,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.